आणि आता बैलाचं एवढं नाव झाले, आज 3 मैदान झालं बैल फिरून आणले आम्ही. पनवेलला 2 वेळा, एक मोच्या पाठीतून आणि चिंचोली पाठीतून. असे गाडी सुट्टीला आमची तालमीला जमला, म्हणजे गाडी मामाने पहिले हुशा बोलला. बरोबर, म्हणजे गाडी जमत नाही का गाडी त्याची? जमतच नव्हती. आमची ही गाडी आहे एवन जोडी पलते, कारतूस आणि राणा. बरोबर. गाडीच नाही, म्हणजे कोण होश नाही बोलत आम्हाला. मित्रांनो, आज आपल्याला पुन्हा भेटलाय काटे टोल नाक्याचा सैराट आणि आज त्याच्यासोबत पळाला काकोले गावचा राणा. अतिशय छान पळतो राणा सुद्धा. राणाच्या आतापर्यंत बऱ्याचशाच मुलाखती झालेल्या आहेत. आज सोबत या गाडीची गुरुवाराची मुलाखत घेऊया. काय बोलाल, म्हणजे आज पहिरा कसा घडून आला राणासोबत? पहिला आम्ही रात्री दादांना फोन केला, तर आपले एक शब्द बैल दिला, मागितलं बैल दिला. बरोबर. आता एक शब्दावर, म्हणजे बघा शब्दाला महत्व किती आहे, काय बोलाल? शब्दाला किंमत ठेवली आहे आमची. यांचा आभार आम्हाला खूप आहे. पहिल्यांदा कुठं पळताना बघितलेलं राणाला? राहणार आम्ही ते कौशवांचा सुंदर पळाला, त्यासोबत पळताना बघितलं त्याला, म्हणून आम्ही त्याला फोन केला, आम्हाला बैल पाहिजे म्हणून. ते दिला आपल्या बैल शहरातला, एक शब्दावर दिला. बरोबर. आणि कुठेतरी खूप मोठा अनुभव पण आहे. आता मी राणाच्या भरपूर साऱ्या मुलाखती घेतल्यात. आदतपासून बैल पळतोय, मला वाटतं जाईल त्या मैदानामध्ये गुलाल पण आहे त्याचा. हो नक्कीच. आता सैराटचा हा किती दिवसानंतरचा गुलाल आहे? शहरात आता लास्ट टाइम बोनविले पळवलेला, आता व्यायाम चालू आहे. रोजचा व्यायाम चालवणार बिलवणार रोजचा चालू आहे. म्हणजे आता व्यायामावर होता आणि आज पळवला. आज पळवला. पहिल्याला आम्ही शक्यतो आरामच काढतो, दुसरं काढत नाही. प्रत्येक मैदान काढत नाही, आराम देईल तसा बैल पळतो. बरोबर. आता सांगितलं तुम्ही आरामावर पळवतो, याच्या मागचं कारण? बैला आता बैल कसा अजून आपला व्यायाम कमी आहे, जेवढा आराम देऊ तेवढं बैल जास्त पडेल. म्हणजे पुढे आपल्याला टेन्शन नाही. बैल म्हणजे आता एवढा आराम देऊ आपण त्याला, तर पुढे अजून जास्त म्हणजे वेगाने पडेल, नंतर काही टेन्शन नाही आपल्याला. बरोबर आहे. आता जो नियोजन केलं तुम्ही, राणा कशी गाडी पळाली, काय बोला? सुंदर गाडी पळाली. गाडी सुट्टीला आमची तालमीला जमला, म्हणजे गाडी मामाने पहिले हुशा बोलला, पण गाडी मांडलीच नव्हती. पण गाडी पुढे आपली गाडी झाली, ओव्हरटेक केली गाडी. हां म्हणजे गाडी झाली. कोणी पळवली गाडी? आपला घरचा ड्रायव्हर त्यांचा होता, दादाचं नाव. बरोबर, त्यांना विचारतो मी. आता जसं आता तुम्ही सांगता की आरामावर पळवल्यानंतर आपल्याला बैलाला अजून पुढे जाऊन त्याचा एक भविष्य पण चांगला निर्माण होईल. भविष्य चांगला आहे ते आपण बोलतो ना. बैल जेवढा आराम देऊ तेवढा बैल जास्त बोलतो. बरोबर. शक्यतो 10 दिवसातून बैल काढतो आम्ही. 10 दिवसानंतर म्हणजे पळवतो. बरोबर. आता बोनिवलीच्या नंतर आज इथं पळवला. आता मग उसडण्याला. आता उसडण्याला 2 दिवसाचं मैदान होतं, मग तुम्ही कुठल्या मैदानाला निवडलंय? 11 पुढे. 11 म्हणजे 18 तारखेचा मैदान असेल. 18. बरोबर. कारण कुठेतरी मला वाटतं सैराटने आता मोठी झेप घेतली. आता मोठे मोठे पैरे पण होतील, जसं आता मग रानामध्ये पुढे पळणार का तुम्ही? नक्कीच पळेल ना. बरोबर आहे. आता ही जोडी जी पळताना तुम्ही बघितली, आता काय वैशिष्ट्य वाटलं? आम्ही तर खाली होतो, आता लाईव्हला बघायला लागेल आपल्याला कशी पळाली. पण म्हणजे पब्लिक बोलवती, गाडी चांगली पळाली आमची. चांगली गाडी पळाली ना. आता इथं जमून झाली होती गाडी? जमून गेली. आपले ते मांगरूवाले ते बादर होते, मलंगडचा बादर. मलंगरचा बादल. हां बादर सिद्धी करायचं सैराट आणि मलंगडचा बादल अशी गाडी पळाली, म्हणजे ती पण गाडी छान होती. छान गाडी पळाली. बरोबर आहे. आता नियोजन जसं तुम्ही सांगितलं, इथे येण्याचं नियोजन कसं काय झालं तुमचं? म्हणजे कारण आज मुंबईला 3 मैदान आहेत. नियोजन नव्हतं आमचं यायचा. रात्री 10 वाजता झाला. दादा सकाळी तुम्हाला फोन करतो होतं, त्यांनी फोन केला 10 वाजता, मग आम्ही आलो अड्ड्यात. बरोबर. मैदानाचा या बघितला का आढावा तुम्ही? कारण बरेचसे फेरबदल केले, काय वाटतं? छान असा आढावा घेतलेला, म्हणजे मैदान एकदम छान केलेलं आहे. टेम्पोला कोणता जागा नाही यायला. बरोबर. आता थोडक्यात मी दादाशी पण बोलतो. काय बोलशील भाऊ, सैराट आणि राणा पहिल्यांदा गाडी पळते आणि छान गाडी पळाली? छान म्हणजे गाडी आमची सुट्टीला जरा गडबड झाली. ती गाडी आम्हाला 1-1.5 चक्रा टाकून पुढे गेली, पण ओव्हरटेक झाला आणि गुलाल घेतला. जाग्यात घुसले म्हणजे. आता राणाची मी प्रत्येक वेळेला तुम्हाला विचारलेलं आहे, कुठून घेतलंय, पुन्हा एकदा सांगा, कारण कुठेतरी ऐकायला चांगलं वाटतंय ते. राणा घेतले चाकणच्या बाजारातून, शनिवारच्या बाजारातून घेतलेला बैल. 22,000ची खरेदी आहे. तेव्हा आदत होता, म्हणजे एकदम बच्चा होता, त्याला आम्ही घडवला. बरोबर. आता 100+ गुलाला आपण मागच काय घेतली ती ना. आता मग 107 होती, आता झाले 122-23 झाले. म्हणजे 22,000चा घेतल्यानंतर 122 गुलाला झाली. हो. मग काय बोलाल बघा. असं म्हणजे बैल तुम्ही घडवला आणि कुठेतरी त्याच्या पाठीमागे मेहनत पण घेतली. आणि आता बैलाचं एवढं नाव झाले, आज 3 मैदान झालं बैल फिरून आणले आम्ही. पनवेलला 2 वेळा, एक मोच्या पाठीतून आणि चिंचोली पाठीतून. असे 3 मैदानातून आम्ही बैल फिरून आणले. आज या 4थ्या मैदानात आमची गाडी जमली आणि गुलाल. म्हणजे गाडी जमत नाही का? गाडी जमतच नव्हती. आमची ही गाडी आहे एवन जोडी पलते, कारतूस आणि राणा. गाडीच नाही, म्हणजे कोण होश नाही बोलत आम्हाला. बरोबर. म्हणून आम्ही आज पैरा यांचा फोन आला, तर बरं ही आमचा पैरा पण आहे, बरं जमल ती आखलो आपण. असं झाला तर ही जमली, मग ही आकलली. बरोबर. म्हणजे त्यांना लपून दिला होता बैल. हां, जमल त्याच्याशी केल्याचा. बरोबर. आता जसा सुंदर पण छान पळालाय सैराट, काय बोलाल? सैराट म्हणजे खूप, म्हणजे आमच्या मनासारखा पळाला, म्हणजे कुठंच कमी नाही आला बैलाला. खूप छान गाडी पळाली, म्हणजे भविष्यात पण पळेल गाडी, आमची तर इच्छा आहे. बघू आता काय आहे. बरोबर आहे. आता राणाने तर खूप मोठा काल गाजवलाय, आता तुम्हाला तर अनुभव पण आहे.
सैराटचं भविष्य तुम्हाला कसं वाटतं, कारण कुठेतरी तो वासरू आहे आता? सैराट वासरू आहे, पण त्याचा स्पीड इतका आहे का एखाद्या बैलाला पण तो पिका पाडलेला स्पीड आहे त्याला. बरोबर आहे. आता जसं आजचं हा नियोजन तुम्ही केलं आहे बघा, यशस्वी राहिला राणा, 3 मैदानं वापस फिरून गेलं, त्याच्यानंतर तुम्हाला गुलाल मिळतं आहे, तर म्हणजे आता पुढं म्हणजे काय असेल तसं? पुढे बघू आम्ही, आता आमचा प्रयत्न आहे चालूच, नाव बिव द्यायचं आता. आमची गाडी पण चांगली पळते ही पण, बघू आता कसं होत तसं नियोजन. बरोबर, म्हणजे आतापर्यंत खाली जमूनच केलेत का तुम्ही? जमूनच केलं आम्ही. बरोबर. मग गाडी तुमची आता तुम्ही सांगितलं 4 मैदानं 3 मैदानं फिरून आलं, एखाद्या वेळेला नाव द्यायला पाहिजे का? तर मला वाटतं 11,000ची गाडी फिरल्यानंतर तुम्हाला पण तुमच्या बैलाची एक कुवत माहिती पडली किती पळतोय तो. हो, तो प्रयत्न चालूच आहे आमचा. आम्ही नाव देऊ नाही तर नाव फिरू कोणावर तरी 11,000वर लवकरच म्हणजे येईल इवेल. बरोबर. विचार चाललाय आमचा. म्हणजे बघा 22,000ची खरेदी करून बिंजोरला सुद्धा खेळाची तयारी आहे तुमची आता. म्हणजे बैलांनी काय दिलं, काय बोलाल? बैलांनी म्हणजे आज आमची एवढा ओळख झाली त्या बैलामुळंच. आज कौशाचे झाले, शिवराम भिवा टाकले, यांच्या बैलात आमचा बैल पळतो, त्यांचं एवढं नाव आहे. म्हणजे बैलगाडी क्षेत्राने खूप मजा दिला आम्हाला, या बैलाच्या मुलं खूप काय भेटले. आणि हा पैरा कौशाचे आहेत ना, रोहित दीक्षित, त्यांच्या मुलं झालेला आहे हा पैरा. बरोबर. आता पुन्हा एकदा मला सांगा, गाडी कुठल्या नावाने पळते आपली? आपली गाडी पळते कैलासवासी केशव विष्णू गायकर काकोले अंबरनाथ या नावाने गाडी पळते. आई गावदेवी प्रसन्न कैलासवासी केशव विष्णू गायकर काकोले अंबरनाथ. बरोबर आहे. आणि श्रावणी शंकू शेठ पाटील हे पण म्हणजे आपले घरचे संबंध आहेत. हे चैतन शेठ पाटील बनवली, विधी चैतन शेठ पाटील बनवली, या नावाने पण आपली गाडी पळते. बरोबर. आता पुढचं काही नियोजन कुठे होतं? पुढचं नियोजन आता बघू, उसटण्याला आहे, 2 दिवस न्यायची इच्छा आहे. बघू आता काय 2 दिवस न्यायची इच्छा आहे? 2 दिवस पळवायची बरोबर इच्छा आहे. कारण कुठेतरी सर्वांना संधी आहे, तर मला वाटतं तुम्ही पण संधीचा लाभ घ्यावा. आहे. हो, नक्कीच. चला, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.